इंजिनिअरिंगच्या सीट्स 1,30,000 सँक्शन सीट्स या वर्षाच्या आहेत. त्याच्यानंतर कॅटरिंगच्या असणाऱ्या सीट्स आहेत, डिझायनिंगच्या असणाऱ्या सीट्स आहेत, त्याच्यानंतर IT सेक्टर्समधल्या असणाऱ्या ज्या सीट्स आहेत, या एकंदरीत 3-3.5 लाखापर्यंत वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस MBA वगैरे जर घेतले तर त्या ठिकाणी येतात. 3.5 लाख आपण असणारं त्या ठिकाणी धरले तर 50% आरक्षण आपण असणारं धरलं तर 1,75,000 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आरक्षित कायद्याने करण्यात आलेले आहेत. पण यातले 50% आरक्षण कमी केल्यामुळे, म्हणजे 25% आरक्षण आणल्यामुळे 50%चं 25% केल्यामुळे 25% पूर्णपणे लॉस आहे. आणि यामुळे दरवर्षी कॅटेगरीमधला विद्यार्थी हा 1,25,000च्या संख्येमध्ये शिक्षणापासून मुक्त आहे अशी परिस्थिती आहे आरक्षण नसल्यामुळे. तेव्हा हा सगळ्यात मोठा फ्रॉड NCP काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी केला, सेना BJPचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी कंटिन्यू केला. शिक्षक आणि ग्रॅज्युएट मतदारसंघातून निवडून गेलेला उमेदवार किंवा विधान परिषदेवरती निवडून गेलेले आमदार, कुठल्याही आमदाराने या कालावधीमध्ये या प्रश्नावरती आवाज उठवलेलाच नाही, उलट दुर्लक्षित केलेला आहे. याचा तोटा एक झालेला मी आपल्याला असं सांगतो की सीट आरक्षित झाली, विद्यार्थी आला नाही म्हणून तो तिथे असणारा लॉस झालेला आहे. आणि संख्या कमी केल्यामुळे जो क्वालिफाय होऊ शकत होता त्याला क्वालिफिकेशनच्या बाहेर ठेवल्यामुळे तो सगळ्यात मोठा लॉस झाला आहे. आणि ही दरवर्षी 1,25,000 विद्यार्थी या आरक्षणातून बाधित सरकारने फक्त एका GR वरती केलेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे या सगळ्या सरकारने लेजिस्लेचरला पूर्ण चॅलेंज देऊन आरक्षणाची पॉलिसी त्या ठिकाणी फॉलो केली आहे. आणि म्हणून शिक्षण मतदारसंघामध्ये आणि ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये आम्ही लढवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन पुन्हा पेटून निघालं. या आंदोलनकर्त्याच्या सुद्धा तोंडाला पानं फुसण्यात आली असं मी त्या ठिकाणी आरोपच करतोय. महिन्याभरापूर्वी एक GR काढण्यात आलेला आहे. ते GR मध्ये असं म्हटलेलं आहे की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि मराठा आरक्षण 16% मराठा आरक्षण हे ज्यावेळेस लागू केल्या जाईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फ्रीशिप सुद्धा लागू केल्या जाईल. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय. पण मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये अडकलेलं आहे. त्याच्यामुळे यावर्षी लागू होईल की न लागू होईल याचं सांगता येत नाही. ज्या अर्थी कॅबिनेटने डिसिजन घेतलाय फ्रीशिप आणि स्कॉलरशिप द्यायचा, याचाच अर्थ बजेटरी प्रोव्हिजनची सुद्धा सोय झालेली आहे.
शासनाला आम्ही असताना म्हणालोय की ह्याच्यामध्ये एक दुरुस्ती करा, आणि ती म्हणजे 16% आरक्षणामध्ये जो मराठा समाज येईल तो वेगळा राहील, पण त्याला यायला वेळ आहे अजून. जनरल ॲडमिनिस्ट्रेशनच्या निमित्ताने, जनरल ॲडमिशनच्या निमित्ताने जो मराठा आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे त्याला हा GR तुम्ही लागू करा. शासन ॲडमिशन घेतलेल्या मराठा विद्यार्थ्याला लागू करण्यास आज तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आंदोलनकर्त्यांना गाजर दाखवलं की निर्णय लागू द्या, तुम्हाला फ्रीशिप अँड स्कॉलरशिप आहे, पण जो विद्यार्थी मराठा समाजातला विद्यार्थी ॲडमिशन घेतलेला आहे, म्हटलं तुम्हाला हा GR जसाच्या तसा लागू करता येत नसेल तो OBCच्या निमित्ताने क्रीमिलियर नॉन क्रीमिलियर करा. जो नॉन क्रीमिलियर मराठा विद्यार्थी आहे त्याला तुम्ही असं लागू करा. पण सरकार कुठल्याही परिस्थितीने ऐकायला तयार नाही आहे. त्यांनी असणारा मराठा समाजातले आंदोलनकर्ते जे होते त्यांची फसवणूक केली आहे. ह्या फसवणुकीच्या निषेध आम्ही असणारा त्या ठिकाणी करतोय, आणि विधान परिषदेमध्ये आम्ही निवडून गेलो, रस्त्यावरती जसं लढतोय तसं हा विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही लढणार अशी परिस्थिती. शासन करते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि मराठा समाजाला स्कॉलरशिप ज्यावेळेस देऊ शकते, फ्रीशिप ज्यावेळेस देऊ शकते, त्यावेळेस ती OBCच्या विद्यार्थ्याला, नॉन क्रीमी लेअरच्या विद्यार्थी जो OBCचा जो आहे त्याला सुद्धा स्कॉलरशिप, फ्रीशिप आणि स्कॉलरशिप मिळत नाही. तुम्ही एका नवीन कॅटेगरीला देऊ शकता, त्याचं आम्ही स्वागत करतोय, मग तुम्ही OBCला का देत नाही? तेव्हा मागच्या 3 वर्षाचे OBCचे फिगर्स आपण असताना पाहिले तर अनेक OBCच्या सीट्स वेकंट राहिलेल्या आहेत, आणि त्या वेकंट याच्यासाठी राहिल्या की ज्या भरमसाठ फिया वाढलेल्या आहेत ते आईबाप देऊ शकत नाही, म्हणून त्या विद्यार्थ्यांनी दुसरा कोर्स घेतला की तो त्याच्या आईबापाला एफोर्डेबल आहे. हा नॅशनल लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. शिक्षण ही शासनाची जबाबदारी असली पाहिजे या मताचे आम्ही आहोत, आणि म्हणून विधानसभेमध्ये आम्ही इथल्या सगळ्या या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदारांना आवाहन करतोय की 2 बाजूने इथला असणारा OBCचा लॉस होतोय, आरक्षित वर्गाचा लॉस होतोय. एका बाजूला 1,25,000 जागा कमी झालेल्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण ज्यांचं लागू झालं त्यांना फ्रीशिप आणि स्कॉलरशिप नसल्यामुळे आणि ऐपत नसल्यामुळे त्या सीट्स वेकंट जात आहेत, अशी परिस्थिती आहे. या निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघातला अजेंड्यावरती आम्ही असणारा लढण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, आणि म्हणून त्याच सेक्टरमधली असणारी माणसं निवडल्या गेली पाहिजेत हे आमचं मत आहे, आणि हा आमचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांपुढे त्या ठिकाणी जातो, प्रचार करतोय. प्रतिसाद आम्हाला असणारा चांगला यावेळेस दिसतोय. माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे की यंगर जनरेशनचा हा इश्यू असल्यामुळे आपण सगळेजण आम्हाला असणारा चांगली पब्लिसिटी द्या अशी विनंती मी आपल्याला करतोय. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा जो निर्णय न्यायालयात अडकलेला आहे त्यामुळे राज्य सरकारनं रिक्रुटमेंटच थांबवलेलं आहे, किंबहुना 11वीचे ॲडमिशन सुद्धा थांबलेले आहे. त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात OBC आणि बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना, बेरोजगारांना फटका बसतो या संपूर्ण काळात. मी आहे ना परिस्थिती. आम्ही शासनाला तेवढंच म्हणतोय की कोर्टच्या निर्णयाच्या अधीन राहून इतर वेळेस ज्यावेळेस भरती झाली, म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या परीक्षा घेण्यात आल्या, तुम्ही असं ह्यावेळेस का करत नाही आहात?
दुर्दैवाने मी असं म्हणेन की इथला असणारा जो श्रीमंत मराठा वर्सेस गरीब मराठा हा जो वाद लागलेला आहे आणि सक्सेसफुली यावेळेस मी असं म्हणेन की गरीब मराठ्याने आपला प्रश्न आयरणीवरती आणला आणि तो जर सोडवला गेला तर हा जो श्रीमंत मराठा आहे, निजामी मराठा जो आहे, त्याला धक्का पोचल्याशिवाय लागणार नाही आणि पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या काळातलं किंवा विपिन सिंग नाईक विपिनच्या काळातलं जे राज्य शासन होतं ते पुन्हा सुरुवात होईल याची भीती आहे.